ठाण्यामध्ये शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानचा दहीहंडी उत्सव जोरदार साजरा केला जातोय। हा दहीहंडी सेलिब्रिटी दहीहंडी उत्सव म्हणून देखील ओळखला जातो। त्यामुळे आज दिवसभर यंदाही संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतील सेलिब्रिटी या उत्सवामध्ये हजेरी लावणार आहेत। ठाणे, मुंबई आणि इतर शहरातील गोविंदा पथक या ठिकाणी सलामी देण्यासाठी येणार असल्याने आज दिवसभर गोविंदा पथकांचा या ठिकाणी थरार पाहायला मिळणार आहे। या दहीहंडी उत्सवात एकूण 3 दहीहंडी बांधण्यात आलेल्या आहेत। एक ठाण्यातील गोविंदा पथकांसाठी, दुसरी मुंबईतील गोविंदा पथकांसाठी आणि तिसरी मुंबई ठाण्यातील महिला गोविंदा पथकांसाठी। रघुनाथ नगर संकल्प चौकात आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवात यंदा 9 थरांचा विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकाला 21 लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे। तर 9 थर रचणाऱ्या गोविंदा पथकांना 11 लाख रुपयांचं पारितोषिक दिले जाणार आहे। तसंच या उत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक राजकीय नेते, मंत्री हे देखील उपस्थित राहतील। तसंच गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलंय। आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी शुभम कोळी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। शुभम, ठाण्यामध्ये खरं तर विविध दहीहंडी आयोजित केल्या जातात, कार्यक्रम आयोजित केले जातात, मात्र रवींद्र फाटक यांची ही दहीहंडी काही स्पेशल आहे कारण तिथे अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहत असतात। आज कोणाकोणाची त्या ठिकाणी रेलचेल पाहायला मिळणार आहे? निश्चित पाहिलं तर अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक आयोजित संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवावरती। या ठिकाणी आपण पाहिलं तर ही सेलिब्रिटी हंडी म्हणून देखील ओळखली जाते। या ठिकाणी आपण पाहिलं तर सध्या आता हास्य जत्रेमधील जे वाजंत्री आहेत, जो बँड आहे, तो बँड या ठिकाणी आता सज्ज झालेला आहे। तोच बँड जो आहे तो या ठिकाणी गोविंदा पथकांचा उत्साह जो आहे तो दुप्पट या ठिकाणी करणार आहे। तर मराठी सिनेसृष्टीतील एक उत्कृष्ट असे कलाकार पुष्कर श्रोत्रे देखील या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत। ते देखील कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करून जे आहे ते या कार्यक्रमाची शोभा जी आहे ते एकंदरीत वाढवणार आहे। दुसरीकडे आपण पाहिलं तर आता अनेक गोविंदा पथक देखील आता या ठिकाणी यायला लागलेले आहेत। अनेक गोविंदा पथक सध्या या ठिकाणी दाखल झाले आहेत। तर पावसाने देखील त्यांचा उत्साह जो आहे त्या ठिकाणी दुप्पट केलेला आहे। तर मोठ्या प्रमाणामध्ये आता गोविंदा पथक दाखल झाल्यानंतर काही वेळातच आता दहीहंडीची पंढरी ओळखली जाणाऱ्या ठाणे शहरामध्ये दहीहंडी उत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात एकंदरीत होणार आहे। माझ्यासोबत या ठिकाणी पुष्कर श्रोत्रे आहेत। सर, काय सांगाल? दरवेळेस पडद्यावरती आम्ही तुम्हाला पाहतोच, कलाकारांचा तुम्ही जोश भरता, परंतु आज गोपाल काळांचा दहीहंडी उत्सवांचा कशा प्रकारे रंग भरणार आहात? हा आपल्या महाराष्ट्राचा अत्यंत लाडका सण आहे आणि यामध्ये नुसतं खेळ नाही आहे, तर त्याच्यामध्ये संघनिष्ठा कशी असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये दहीहंडी कितीही थरांची असली तरी एकमेकांवरती असलेला विश्वास हा या खेळातनं दिसून येतो। दरवर्षी ठाण्याचे लाडके आमदार रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानच्या या दहीहंडीला मी हजेरी लावतो। यावेळी माझ्यावरती जास्त मोठी जबाबदारी त्यांनी दिलेली आहे, ती म्हणजे सगळ्या गोविंदांचं नियोजन करणं, इथे येणाऱ्या कलाकारांचं नियोजन करणं आणि ही जबाबदारी फार आवडती आहे कारण या निमित्ताने मला याची देही याची डोळा समोरचा खेळ पण पाहायला मिळणार आहे आणि ते मनोरंजनाचा आस्वाद सुद्धा घेता येणार। अर्थातच त्यांना नाचायला लावायचं आहे, त्यांना पावसात भिजायला लावायचं आहे, पण यामध्ये सुरक्षितता हा महत्त्वाचा मुद्दा आहे। सगळ्यात वरच्या थरावरचा जो मुलगा असेल किंवा मुलगी असेल तिला हार्नेसचा जोर लावल्याशिवाय वरती जायचं नाही, हा इथला नियम आहे आणि तो पाळला गेलाच पाहिजे। आणि आता काही वेळातच ठाणे शहरात खऱ्या अर्थाने गोविंदा पथकाला सुरुवात होणार आहे। सध्या हे दृश्य आपण पाहत आहोत ती म्हणजे शिवसेना आमदार रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवाची आपण या ठिकाणी पाहतो आणि आमदार रवींद्र फाटक देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकांना जे आहेत या ठिकाणी तब्बल 21 लाखांपेक्षाही अधिकचं पारितोषिक आहे। त्याचबरोबर जे गोविंदा पथक या ठिकाणी 9 थर रचणार आहेत त्यांना तब्बल 11 लाखांचं पारितोषिक या ठिकाणी शुभम, तर आज दिवसभरामध्ये ठाण्यामध्ये काय उत्साह असणार आहे, हा उत्साह तुम्ही दिवसभर प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत राहणार आहात। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।